उद्धव ठाकरेंना ठाकरे आडनाव लावण्याचा अधिकार राहिलेला नाही. ठाकरे आणि हिंदुत्व ह्याच्यामध्ये एक समीकरण आहे आणि त्या समीकरणाला शेण फासण्याचं काम उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत. धारा 370 देशातनं हटली पाहिजे हे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम कर्तबगार गृहमंत्री देशाचे अमित भाई शाह यांनी केलं आणि तुम्ही त्यांच्यावरती टीका करता. महबूबा मुफ्ती सोबत हात मिळवतात हे काय महाराष्ट्राला दिसत नाही? अहो उद्धवजी, तुम्ही मुंबईकरांचा पैसा लुटून शेकडो दहशतवादी पोचले. त्या दहशतवाद्यांनी एका उद्योगपतीच्या घरी बॉम्बच्या कांड्या ठेवल्या. मुंबई 93 बॉम्बस्फोट घडवणारा याकूब मेमन त्याच्या कबरीवरती दिवे लावले मुंबईकरांच्या पैशांनी, मुंबई महानगरपालिकाने. आणि तुम्ही हिंदुत्वाची गोष्टी करता, तुम्ही कुटुंब प्रमुखाची गोष्टी करता. अहो औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणारी हे तुमच्या अलायन्समध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसत आहात. खरं म्हणजे तुम्हाला औरंगजेबाची कावीळ झाली आहे. ज्याप्रमाणे औरंगजेबाने आपल्या पिताला कैदमध्ये केलं आणि आपल्या भावांचं कत्ल करून सत्ता स्थापन केली, जे तुम्ही राज ठाकरेंसोबत केलं. आज जर महाराष्ट्रातल्या जनतेला कोणी विचारलं की औरंगजेब नंतर सर्वात सत्तापिपासू महाराष्ट्रात कोण आहे, तर गल्लीतला लहान पोरगाही हे म्हणेल की ते उद्धव ठाकरे आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.